शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मुस्लिम ओबीसींच्या जात प्रमाणपत्राबद्दल सतत पाठपुरावा करत असताना IAS अधिकाऱ्यांचा असाच एक अनुभव शरद पवार यांच्या उपस्थितीतही आला। माझ्या समजुतीनुसार जात प्रमाणपत्राबद्दल शासन निर्णय काढण्याचे अधिकार समाज कल्याण विभागाकडे होते। त्यामुळे मुस्लिम ओबीसींना जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे प्रयत्न करत होतो। केंद्रीय समाज कल्याण मंत्री BS रामूवालिया यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करत होतो। मी शरद पवार यांच्याकडे रामूवालिया यांच्यासोबत बैठक घेण्याबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केली। पवार यांना मुस्लिम ओबीसींबद्दल आस्था होती व त्यावेळी ते आम्हाला सर्वतोपरी मदत करत होते। त्यांना ओबीसी चळवळीची ही माहिती होती। VP सिंह सरकारनं मंडल आयोग स्वीकारला असल्यामुळे मुस्लिमांनाही त्याचा लाभ कधीतरी द्यावाच लागणार होता। त्यामुळे शरद पवारही पुढाकार घेत होते। पवार यांनी केंद्रीय मंत्री रामूवालिया यांना विनंती करून नवी दिल्ली बैठक आयोजित केली। या बैठकीला पवार, रामूवालिया यांच्यासह केंद्रीय समाज कल्याण विभागाचे 3 सचिव उपस्थित होते। अर्थातच हे तिघे वरिष्ठ IAS अधिकारी, 2 केंद्रीय मंत्री व या 3 अधिकाऱ्यांसमोर मत व अडचणी मांडल्या। यावर काय करता येईल असं मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारले। यावेळी या 3ही IAS अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत धक्कादायक होती। तिघांचेही म्हणणे होते, मुस्लिम धर्मात OBC, SC, ST प्रवर्गाच्या जाती नाहीत। मी त्यांना समजावून सांगितले। त्यांचा हेका कायम होता, ओबीसींचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवा, पण ST अनुसूचित जमाती प्रवर्गात सुद्धा मुसलमान नाहीत असे म्हणणे म्हणजे त्यांची घोर फसवणूक आहे असं मी म्हणालो। मी त्या अधिकाऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली। मुस्लिमान जाती नाहीत हे मला माहीत आहे, पण मंडल आयोगाच्या निकषानुसार विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या वर्गांना आरक्षण व सवलत घेता येते, मी तेवढेच मागत आहे असं अधिकाऱ्यांना म्हणालो, पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले। त्या बैठकीतून त्यांनी काही निकष निष्पन्न झाले नाही। या निमित्तानं शरद पवार व रामूवालिया या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना IAS अधिकाऱ्यांच्या ओबीसींबद्दलच्या मानसिकतेचा परिचय झाला।